हॅलो, गुड मॉर्निंग एव्हरीवन. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. नमस्कार सगळ्यांना. कसे आहात सगळे? प्लीज सबस्क्राईब माय यूट्यूब चॅनल. हॅलो, हे बघा, हे माझं गावाकडचं कपाट आहे. थोड्याफार साड्या ठेवलेल्या आहेत मी इथे. इकडे आले की नेसायला लागतात कधीतरी. नेसतेच असं काही नाही, ड्रेस पण घालते गावाला आल्यावर, पण थोड्याफार साड्या ठेवलेल्या आहे. हे बघा, वाळासाठी झोळी बांधलेली इकडे. मी ना वांगी भाजत होते भरीत बनवण्यासाठी. मी 2 वांगी भाजले आणि नंतर माझ्या लक्षात आलं की इथे तर चूल आहे ना, मग मी बाकीचे वांगी चुलीवर भाजले. हे बघा, वीर खेळतो इथे. हा आमचा हॉल आहे गावाकडचा. आई बसल्यात बाळाला घेऊन. हे बघा कसं खेळतोय. आमच्या इथे घराच्या तिथे बाहेर थोडंसं असं ओटा बनवलेला आहे आणि तिथे बाहेर चूल आहे. तिथून पाणी गरम करून ते आंघोळीसाठी आणत होते. खूप छान गरम पाणी मिळतं तिकडे गेल्यावर आंघोळीला. इकडे कसं आपण 1-1.5 बादलीमध्ये आंघोळ करतो, तिकडे तसं नाही. खूप गरम पाणी, मस्त कडक पाणी असतं. हे बघा, मी व्हिडिओ काढला होता. नंतर चुलीवर भाजले होते वांगे. वातावरण बघा गावाकडचं किती छान आहे. मस्त हिरवंगार झालंय सगळं. खूप छान वाटत होतं. आम्ही ही गाडी घेऊन आलो होतो, माझ्या भावाची गाडी ही. आणि नंतर मग जेवण वगैरे झाल्यावर आम्ही जेजुरीला गेलो होतो गडावर. खूप गर्दी होती, खूपच गर्दी होती. डेकोरेशन किती छान केलेले बघा. माऊलींची पालखी आली होती ना, त्यामुळे असं श्रीज्ञान महाराज, श्रीज्ञान मल्हार असं टाकलेलं. गर्दी खूप होती. दर्शनाला खूप वेळ लागला आम्हाला. आम्ही 2 व्हीलरवर वर गेलो होतो. 2 व्हीलर डायरेक्ट वर जाते मंदिराच्या तिथे. आम्ही 2 व्हीलरवर वर गेलो होतो. बेबीला घेऊन चालायचं जरा, म्हणजे चालत पण जातो आम्ही, तसं काय नाही, पण पटकन जाऊन यायचं होतं त्याच्यामुळे 2 व्हीलरवर गेलो. जेजुरीचं वातावरण. तर आता गाव निघायची वेळ झालेली आहे. एवढ्याच बॅगा आणल्या होत्या. याच्यात आमचे कपडे होते, ही माझी पर्स. आता जाताना बघा काय काय घेऊन चालली. आमच्या रानातलाच भाजीपाला आहे तो सगळा. वीरचं म्हणणं होतं नाही जायचं घरी, त्याला कधीच घरी यायचं नसतं, त्याला गावाला खूप आवडतं. बाय.